थँक्यू. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. एका वाक्यात उत्तरे द्या. माझ्या दिशेने जाऊया. थँक्यू सो मच विकीजी शेवाळे. ते असतं ना की काही खेळाडू बोलण्यामध्ये नाही तर करण्यामध्ये विश्वास दाखवतात आणि त्यापैकी हा खेळाडू होता. लाजवाब बॉलिंग पाहायला मिळाली. आणि बघा टीम सफाळे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा रूल आहे की 11 खेळाडू प्लस 12th मॅन ड्रेसिंग कंप्लीट असावी लागते. आणि प्लीज या गोष्टीकडे आता तुमचं लक्ष असू द्या कारण मॅच ही क्रुशियल मोमेंटवरती होती. बट ॲट दी एंड तुमचा भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. बट वी होप की यात नंतर जे नियम आहे त्याचं पालन तुम्ही कराल. सामन्याला सुरुवात झाली आणि बघा विदिन 15 मिनिट्स पगली 3 षटकं टाकायची आहेत फिल्डिंग टीम. त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. टीम कोलाचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम खांडीचा पाडा शहापूर ही लढत आपण पाहत आहोत. आणि भरपूर चांगली रायव्हलरी या दोन्ही टीमचा पण नेहमीच पाकलेली आहे. ही माहिती विकीजी आमच्यापर्यंत पोहोचवतात. फुल लेंथ बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला. बॉल हवेमध्येही होता. लॉंग ऑनचे फिल्डर येतात बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. सिंगल धावफलक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. कारण ऑनेस्टली मला असं वाटतं की बघा जर तुम्ही एखादा खेळ खेळतात आणि ज्याही विभागामध्ये तुम्ही खेळतात त्या अनुसरून मी म्हणेन की बघा रूल्स अँड रेग्युलेशन आजच्या डेटला कॉमन झाले ते सर्वांना माहितीच असतात. ऑन साईडला स्ट्रोक खेळलेत गॅपमध्ये आहे डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली आणि तोपर्यंत सिंगलच मिळेल. प्रशांत आणि प्रदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पाहायला मिळतं. 2 धावा धावफलकावरती आहे. 2 ऑन द बोर्ड. फर्स्ट इन प्रोग्रेस. यात नंतर आपण मॅच जी पाहणार आहोत ड्रॉ आपण करणार आहोत. कारण बघा चिंबीपाडा टीमला ऑलरेडी पुढे वाटचाल मिळाली बट ते आता मॅच खेळतील. हाफ ट्रॅकर पुल केला फ्रंट फुटवरनं गॅपमध्ये फिल्डर जरूर पोहोचले. प्रयत्न कमी पडले. बॉल आता कन्फर्मेशन अजूनही आलेलं नाही आहे की बॉल 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला. आय थिंक यस 1 बाउन्स गेला. अंपायर्स देखील तेच सांगतात. एका टप्प्याने बॉल गेला होता तरी सुद्धा एक कन्फर्मेशन आपण करूया की बॉल डायरेक्टली गेला की 1 बाउन्स गेला. कारण बाउंड्री लाईनचा अगदी लगत हा बॉल पडला होता. चेक केलं जाईल. बघा यात नंतर ड्रॉ ज्याप्रमाणे असणार आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. याआधी सफाळे पालघर टीम जिंकली आणि या मॅचची विनिंग टीम या 2 टीम्समध्ये तो ड्रॉ असेल. ज्या टीमला विन अशी चिठ्ठी मिळेल त्या टीमला पुढे वाटचाल आणि ज्या टीमची चिठ्ठी बाकी राहील त्या टीमची मॅच अगेन्स्ट टीम चिंबीपाडा. या पुढील अशा प्रकारे शेड्यूल आहे त्याची माहिती मी पोहोचवतो तुमच्यापर्यंत. येस 1 बाउन्सच बॉल गेला होता. कन्फर्मेशन मिळालंय. चौकार येतोय. धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. 6 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर दीपक 6 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट फुल लेंथ डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहे बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. एकापेक्षा जास्त मिळणारही नाही बट दीपकचे षटक जर आपण पाहिलं तर सटीक लाईन आणि लेंथवरती आणि गतीने बॉलिंग आतापर्यंत झाली. दॅट्स वाय या ओव्हरमध्ये बघा पॉवर प्ले सुरू आहे तरी सुद्धा 7च झालेले आहेत आणि शेवटचा 1 चेंडू बाकी. 1 चेंडू बाकी अंपायर. 3 सिंगल 1 चौकार 1 डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल. ऑन साइडला स्ट्रोक गॅपमध्ये स्ट्रोक डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाही येत. हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. डीजे मास्टर आपण कुठे असाल तर संपर्क साधा. धावफलक 11 आणि पहिल्या षटकाचा खेळही इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा एकूण आल्या आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या 17 मध्ये. बघा इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉ असा असेल की एका चिठ्ठीमध्ये टीम सफाळे चिंबीपाडा टीम खेळणार आहे. माफी सुद्धा
एका चिठ्ठीमध्ये सफाळे पालघर आणि दुसऱ्यामध्ये विजेता टीम असा ड्रॉ असेल. डीजे मास्टर ही दिलदार आहेत. चहाची व्यवस्थाही त्यांनी केलेली आहे. चला वेळ जास्त घेतात. फर्स्ट ओव्हरसाठी 5 मिनिटं लागलेले आहेत. फिल्डिंग टीम त्याकडे लक्ष असू द्या. आधीच क्लिअर केलं की विदिन 15 मिनिट्स पहिले 3 ओव्हर टाकायचे आहेत आणि 15ची 16 मिनिटेही झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. हाफ ट्रॅकर पुल केला. फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला मिस्टेक होणार नाहीये. सफलता मिळेल पगलाच बॉलवरती. धक्का लागला पगला आणि बॅटर बाद झालेत. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला राव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. थँक्यू डीजे. सफलता पगली बॅटर प्रदीप दरम्यान इथे बाद झाले. इन ॲट नंबर 3 बॅटर क्रमांक 3 वरती राहुल मैदानाच्या आतमध्ये येतात. धक्का पहिला लागला. आदिवासी सरपंच चषक 20-25 दिवस क्रमांक 7 आणि त्यामध्ये आपण लढत आज बाहेर विभागामधले संघ आहेत. कारण पहिले 6 दिवस आपण शहापूर तालुका अंतर्गत जे संघ खेळतात 60 टीम्स आपण पाहिल्या आणि आता 40 टीम्स बाहेरील आहेत. शॉर्ट पिच पुल केला. पुल अँड पॉवरफुल. येता क्षणी बॅटर राहुल इन अँड बॉल आउट. सिक्सर. काही असे बॅटर असतात जे हार्ड लेंथ बॅक ऑफ लेंथ बॉलसाठी ऑलरेडी रेडी असतात आणि ज्याप्रमाणे राहुल हा फटका खेळला असं वाटतं की रेडीच होता की बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी येईल तर आपण पोलचा फटका खेळू शकतो आणि तेच पाहायला इथे मिळालं. षटकार येतो. धावफलक आता 17 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आहेत फील्ड करतात आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड आजच्या दिवसामध्ये आपण स्पर्धेचा उच्चांक बनवताना पागल्या टीम चिंबी पाडाला ज्यांनी बनवला 90 धावा. बट आता खऱ्या अर्थाने लढती इथनं पुढे होणार आहेत त्या फार इंटरेस्टिंग होतील. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि मिस्टेक करणार नाही. कॅच पकडली जाईल. आणखीन एक इम्पॉर्टंट विकेट कारण बॅटर प्रशांत आता बाद झाले. धक्का लागला हा दुसरा. थँक्यू डीजे. धक्के 2 लागले आणि त्याचप्रमाणे आपला ज्युनियर केजी सध्याच्या घडीला टेन्शन मध्ये आहे कारण 2 धक्के इथे त्यांच्या टीमला लागलेत आणि हे याआधी आम्ही बहुतांश वेळा पाहिले. कारण बघा एकंदरीत मैदानाच्या आतमध्येही बॅटल्स असतात. मैदानाच्या बाहेरही प्रेक्षकांच्याही बॅटल्स असतात. 12th मॅनचाही बॅटल असतात. तेही पाहण्याची एक वेगळी मजा. बट मोस्ट ऑफ 12th मॅनचा बॅटर आम्हाला कॉमेंटेटर्सला जास्त पाहायला मिळतात. जेव्हा चौकार येत होते तेव्हा अगदी चेअरवरती टाईट बसला होता. बट 2 विकेट जसे आले तो उभा झाला. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीपमध्ये आता फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. सिंगल कंप्लीट. धावफलक एका धावेचा मधीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. पण मला ऑनेस्टली असं वाटतं की 45 ते 50 धावा जर बनवण्यात आला तर मॅच फार इंटरेस्टिंग होईल. नेक्स्ट बॉल लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला. वा राहुल लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतला. चौकार.
थँक्यू डीजे. कधी कधी बाहूंचा बल दाखवण्यापेक्षा युक्तीचा वापरही करणं महत्त्वाचं राहिलं. कारण फुल टॉस होता, लॉफ्टेड फटका खेळण्याऐवजी पागलं की एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये आके अगदी अगदी बरोबर त्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय. चौकार आहे तो. करेक्ट 10 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ झालेला आहे. अगदी करेक्ट वेळेवरती आपण आहोत. 5 मिनिटं बाकी आहे त्या थर्ड ओव्हरसाठी. मी आधीच क्लिअर केलं की विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटं किंवा त्या आधी तुम्हाला पगली 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. थर्ड ओव्हर बॉलर अक्षय बॉलिंग मार्कवरती. स्कोर कार्ड जे आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. 23-23 धाव फलकावरती. येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पगल्या 17 मध्ये. थर्ड ओव्हर अक्षय पगलास बॉल पॅनवरती लो फुल टॉस. फायदा घेतला बॅटरने. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार चर्चा गावागावात थँक्यू होणार. डीजे. पॅनवरती चेंडू टाकून खऱ्या अर्थाने तुम्ही बॅटरला ही संधी देत आहेत मोठे फटके खेळण्याचे. कारण मग डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर जरूर आहे, बट त्या रिजनमध्ये बॉल जेव्हा फाईन जातो ना त्यात नंतर त्या फिल्डरलाही बॉल अडवणं कठीण होतं. आणि आता फिल्डिंग जर आपण पाहिलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ही आहे. बॉल हवेमध्ये आहे आणि इथे पहा मीही स्क्वेअर लेग अंपायरकडे पाहतच होतो. कारण ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ठेवण्यात आले आणि सावंत सरी तेच पाहत होते. नो बॉलचा इशारा. कारण स्क्वेअर लेग अंपायरच्या स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही फिल्डर प्लेस करू शकत नाही आहेत आणि तेच झालं इथे. दॅट्स वाय हा नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. कारण मीही फील्ड प्लेसमेंट पाहत होतो जेव्हा तो फिल्डर त्या बाजूने सरकला आणि त्याही गोष्टी माझ्या माइंडमध्ये आल्या होत्या. अंपायर्सने तेच पाहिलं आणि सांगितलं की हा नो बॉल आहे आणि योग्य निर्णय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. कारण बघा फील्ड प्लेसमेंटसाठी काही नियम आहेत आणि त्या नियमांतर्गत तुम्हाला फील्ड प्लेसमेंट करावे लागतात. 1+1. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट हिट. बॉलला थेट पाठवलं लॉंग ऑन पार. वॉट अ शॉट. बिग वन. सिक्सर. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला आवाज राज आहे कोणाचा? आणि बॅटर राहुलही तेच सांगतोय की टप्प्यात आला तर कार्यक्रम नक्कीच होणार आणि कार्यक्रम झाला. बॉल लॉंग ऑन पार गेला. षटकार येतो. धाव पडक आता या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने पुढे जातो. नेक्स्ट बॉल. आता मिस टायमिंग बट विकेट कीपर इथे थोडे स्लिप झाले आणि इथे असं वाटतंय की ही जी गोष्ट घडली आहे ना ती फिल्डिंग टीमला भरपूर टोचणार आहे. कारण ही कॅच होती राहुलची आणि राहुल इथे ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय त्याची विकेट इथे महत्त्वाची होती बट स्लिप झाले. दॅट्स वाय इथे मी म्हणेन जीवनदानच मिळालं राहुलला. सिंगल कंप्लीट. धावफलक आता 36. 36 धावफलकावरती या ओव्हरमध्ये येते 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. गती कमी केली. बॉल हवेमध्ये आगे. फिल्डर पोचू शकणार नाही. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत त्याची माहिती मी पोहोचवतोय. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होणार आहे आणि ड्रॉ असा असेल की एका चिठ्ठीमध्ये विन असेल एका चिठ्ठीमध्ये प्ले असेल. ज्या टीमचा कॅप्टन विन अशी चिठ्ठी उचलेल त्याला पुढे वाटचाल. ज्या टीमचा कॅप्टन प्लेची चिठ्ठी उचलेल त्याला चिंबीपाडा टीमसोबत खेळायचं. नेक्स्ट बॉल. पॅनवरती लाजवाब फटका रेसच्या सायाने वळवला आणि पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना आणखीन एक धडाका. षटकार. आई गावदेवी स्पोर्ट्स गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षिसा आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर आयोजित ही स्पर्धा आहे. मॅनेजमेंट कमिटीचा भाग गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर ही आहे आणि गणेश डिंगोर यांची अपार मेहनत आपण पाहिली.
आणखीन एक चाललाय रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवलाय डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना हा सलगचा दुसरा षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा गणेश कांबडी या दादाचा आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुका. थँक्यू डिझन. करेक्ट 15 मिनिटांमध्ये 3 षटकार समाप्त. बघा वेळे अभावी 3 ओव्हर टाकले बट वेळ अभावी चांगला खेळ झाला नाहीये फिल्डिंग टीमसाठी कारण 3 ओव्हरमध्ये रन्स 50 धावा धाव फटकावरती. तेच राहिलं की सुरुवात थोडी शांत होती. 12th मॅन उभा राहून मॅच पाहत होता. आता तो रिलॅक्स चेअरवरती बसलाय कारण 2 विकेट जेव्हा आले होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते. आता तो खुश आहे. आणि टीम कोलासापाडा टीमचा आता ज्युनियर के जी थोडा खुश आहे कारण धाव फलक आता 50 वरती आहे. एका ओव्हरचा खेळ आता बाकी आहे आणि अंतिम 6 चेंडू महत्वाचे आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल राहुल. बट फार मोठा इम्पॅक्ट हितेशनेही टाकलाय कारण 2 षटकार 1 चौकार तसा बॅटमधनंही आला. दीपक या अंतिम षटकामध्ये बघा करेक्ट जी वेळ होती 15 मिनिटं त्यामध्ये 3 षटकार समाप्त झालेले आहेत. बट फिल्डिंग टीम अंतिम षटकही योग्य वेळेवरतीच टाकायचं त्यासाठी अतिरिक्त वेळ घेऊ नका. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. चला सफाळे टीमचे कॅप्टन चला आपण या सफाळे टीमचे कॅप्टन. बॅटचे आतली कडा बॉल मागे चालला विकेट कीपर डायरेक्ट हिट आणि सफलता मिळेल. तसंच धावत जावं लागेल डगआउटच्या दिशेने. इम्पॉर्टंट विकेट बॅटर बाद झाला हितेश. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार चर्चा गावागावात होणार आई गाव देवी गोला. मग कदाचित इथे रनसाठी नकारलं असतं तर थोडं बेटर लागलं असतं बॅटिंग टीमसाठी. बट तो निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय आता असं वाटतं की थोडा टोचू शकतो कारण बघा 50 धावा आहेत आणि या अंतिम ओव्हरमध्ये मी म्हणेन की बॉलर दीपक जर 10 पेक्षा कमी देतात 60 पेक्षा कमीवरती थांबवतात तर इथे कमबॅक टीम खांडीचा पाडा टीमचाही होऊ शकतो. पॉसिबिलिटीज भरपूर आहेत पण एक्झॅक्टली काय घडेल. आणि बॉडीवरती बॉल लागला. प्रमाण सिंगल कंप्लीट लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एका धावेच्या मध्ये स्कोर करायचा 50. म्हणजे मी सांगितलं की जी रनआउटची विकेट आली ना ती कदाचित टोचू शकते. बट राहुल आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि असं वाटतंय की राहुल जर इथे 4 चेंडू फेस करतात तर मोठे फटके येण्याची शक्यताही आहे कारण या बॅटरने इम्प्रेस केलं असं या मॅचमध्ये. आणि हे पहा आणखीन एक मिस्टेक आणि सिंगलसाठी नकारलं आणि मी म्हणेन की ही सध्याच्या घडीला तर चांगली गोष्ट केली. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. नो बॉल हा की नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बीमर नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट. पण कधी कधी डेथ ओव्हरमध्ये मी म्हणेन की जर तुम्ही एक वेल सेट बॅट्समन आहात तुम्ही चांगली बॅटिंग करतायत तर तुम्ही स्वतःला बॅक करा आणि स्ट्रायकिंग एंडवरती थांबा. ही ॲडवाईस मी कधीही देईल आणि तेच करतायत राहुल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि लाजवाब फटका हॅमट केलं. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा मधोमध बॉलला थेट पाठवलंय षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला. स्ट्रोक होता. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. आता स्कोर कार्ड 58 आणि राहुल खेळतो इंडिव्हिज्युअली 24 आणि यावेळेस हाफ ट्रॅकर आणि हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आई गाव देवी स्पोर्ट्स गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन
बघा जेव्हा विकेट किपर स्लिप झाले कॅचच्या वेळेला तेव्हाही मी उल्लेख केला होता की ही जी संधी कळत न कळत गमावलेली आहे ती फार टोचू शकते आणि ती टोचतेही आहे. कारण धावफलक आता जाऊन पोहोचला 64 आणि राहुल खेळतो इंडिव्हिज्युअली 30 धावांवरती आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक सलगचा तिसरा 3 in a row सिक्सर. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा गणेश कांबडी या दादाचा आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आयशा शेवटचा एक चेंडू बाकी बट स्कोर कार्ड 70 धावा धाव फळकावरती एका चेंडूचा खेळही बाकी आहे आणि एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल हवेमध्ये फुलडर आहेत. कॅच पकडली जरूर जाईल बट कॅच पकडल्यानंतर सेलिब्रेशन नाही आहे प्रतिक्रिया नाही आहे कारण ठाऊक आहे की राहुलला जे करायचं होतं ते त्याने केलं कारण पहिलं सत्र समाप्त 70 धावा उभ्या केल्या आणि 71 धावांचं एक मॅच विनिंग टोटल सेट केलं. टीम कोलासा पाडा क्रिकेट टीम भिवंडीने अगेन्स्ट टीम खांडीचा पाडा आणि ड्रॉ पण करूया. बघा 2 चिठ्ठ्या असतील एकामध्ये प्ले एकामध्ये विन. चला सफाळे पालघर टीमचे कॅप्टन आपण या आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपणही जा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे हा ड्रॉ करण्यात येईल. 2 चिठ्ठ्या असतील एकामध्ये प्ले एकामध्ये विन. आपण ड्रॉ ही करणार आहोत. 2 चिठ्ठ्या असतील बघा एकामध्ये प्ले एकामध्ये विन. दोन्ही टीमचे 12th मॅन तुम्ही दोघे आता डिसाईड करा की तुमच्यापैकी चिठ्ठी कोण उचलेल. चला ड्रॉ पण करणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विकीचे शेवाळे जोडले जातील तिथे हा ड्रॉ कंप्लीट केला जाईल. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आपणही जा.
71 करायच्याच सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल पुल बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चांगली सुरुवात. पहिला बॉल पहिला षटकार. इथे मात्र ड्रॉ केला जातोय विशाल सर. याच धोनी डिंगोरे अर्थात गणेश डिंगोरे याच्या माध्यमातून ड्रॉ केला जातोय. ज्याच्याकडे विन चिठ्ठी ती क्वालिफायच्या राऊंड मध्ये. विन सफाळे संघ क्वालिफायच्या राऊंड मध्ये पोहोचलाय. यातील विजय संघ विपक्ष फाईट करताना पाहायला मिळेल टीम के करण कदम यांच्या संघाशी ओरडू कॉम्बॉक्स. आणि जेव्हा कडू औषध आपण स्वतः पितो तेव्हा कसं फील होतं ते फील आता बॉलर्सला होतंय. कारण याआधी जेव्हा स्वतः बॅटिंग करत होते तेव्हा तोच त्रास मी म्हणेन टीम खांडीचा पाढा बॉलर्सला होत होतं. आणि आता बॉलिंग करत असताना टीम कोळाचा पाढा टीमचा अगेन्स्ट प्रदीप पगले 2 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत. आणि आता असं वाटतंय की 71 हे टार्गेट पाहायला गेलं तर मॅच विनिंग आहे 4 ओव्हरमध्ये. पण ज्याप्रमाणे सुरुवात इथे दीपकने केली लाजवाब फटके आतापर्यंत आलेत. आणि असं वाटतंय की जर दीपक अशा प्रकारे खेळला तर मॅच मध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन द राईज. आणखीन एक चांगला फटका. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरेज बाउंड्री लाईनचा बाहेर. 2 षटकार त्यात नंतर हा चौकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. थँक्यू डीजे. आणि हेच रागले ना की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टोटल तुम्हाला कधी विजयाचे शाश्वता देत नसतो. तुम्ही पहिल्या 17मध्ये कितीही बनवा पण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये त्या डिफेंड देखील करायचं आहेत. आणि आता तेच कार्य करता करता नाके न होतील की काय असं वाटतंय. कारण पहिले 3 चेंडू 16 धावा धावफलकावरती आणि इंटेन्शन क्लिअर केले दीपकने की माघार नव्हे तर लढाई आम्ही स्वीकारू. आणि लढतात. चांगली बॅटिंग. नेक्स्ट बॉल. ओहो आणखीन एक हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. काय बॅटिंग सुरू आहे. एकंदरीत पहिलं सत्रही हायलाईट होतं. दुसरं सत्रही हायलाईट सुरू आहे. 4 चेंडू 3 षटकार 1 चौकार. एखाद्या कारचा लकी नंबर ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 6-6 4-6. काय बॅटिंग झाली. धावफलक आता 22. 22 ऑन द बोर्ड. आता बघ क्लायमेट थोडा मी म्हणेन उष्णता आता थोडी कमी झालेली आहे. बट घाम आता बॉलरला फुटलाय. कारण 4 मध्ये 22 धावा कन्सीड झाल्या. आणि हे मी आत्ता जस्ट सांगितलं की तुम्ही पहिल्या 17मध्ये किती रन्स बनवा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये त्या डिफेंडही करायचं आहेत. आणि आता डिफेंड करत असताना इथे अडचणी उभ्या झालेल्या आहेत. कारण 22 धावा विकेट हवी आहे. विकेट काढावी लागेल. कारण 71 ही चेज होऊ शकतायत. हा विश्वास इथे दाखवलाय टीम खांडीचा पाडा क्रिकेट टीमने. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत दीपकचे. आता राऊंड द विकेट तयार होतात प्रदीप. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन आणखीन एक चांगला फटका. हा बॉलही जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. लाजवाब सुरुवात. टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देत असताना टीम खांडीचा पाडा आणि लाजवाब बॅटिंग दीपकची. कारण दीपकने ही जी सुरुवात मिळवून दिली आहे ना या सुरुवातीच्या जोरावरती ही लढत इथे लढली जाऊ शकते. हा विश्वास आता इथे जागृत झाला. कारण 5 चेंडूंच्या खेळामध्ये 26 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. पॅनवरती हेलिकॉप्टर उडवायचा होता. एलिव्हेशन नाही मिळालं. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. बॉल फील्ड करतात बट फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि एक स्वप्नबद्ध सुरुवात. 71च्या चेजमध्ये 27 धावा धावफलकावरती. आणि कोणत्याही प्रकारे विकेट इथे गमावली नाहीये टीम खांडीचा वाडा क्रिकेट टीमने. म्हणजे येत्या 3 ओव्हरमध्ये जर इक्वेशनचा आपण विचार केला तर करायचा आहेत रन्स 44.
44 धावांची आवश्यकता. बघा रिक्वायर्ड रेट कुठे होता आता कुठे आला. आणि हेच तर क्रिकेट आहे. कारण मी नेहमी सांगेल की जोपर्यंत ना तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत ना तोपर्यंत कधी रिलॅक्स होऊ नका. आणि मी पाहिलं की जेही संघ रिलॅक्स होतात ना या खेळामध्ये त्या टीमचे 12 वाजतात. आणि ज्याप्रमाणे सुरुवात इथे राखलेली आहे पहिल्या षटकामध्ये 27 आल्या. आणि या पहिल्या षटकाने काय शिकवलं फिल्डिंग टीमला की मेहनत करायची आहे, प्रयत्न आता करायचे आहेत. कारण विकेट जर इथे नाही काढणार तर या 44 डिफेंड करणं अवघड आहे. कारण 18 मध्ये आता 44चे इक्वेशन बाकी आणि हे चेजेबल इक्वेशन आहे जे बहुतांशी वेळेस चेज होतानाही आपण पाहिलंय. सेकंड ओव्हर बॉलर हितेश तयार होतात बॉलिंग मार्कवरती. हितेशनेही चांगली बॅटिंग केली पण आता बॉलिंगमध्ये कंट्रीब्यूट करायचं आहे. याआधी आपण चांगला खेळ पाहिला. टीम कोळाचा पाडा टीमचा आपण आज याआधी चांगला खेळ पाहिला. बट या मॅच मध्ये काय घडेल. 18-44 स्टेप आउट झाला. फुल टॉस बॅटर स्टेप आउट. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट. षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळीया दादाचा. गणेश कांबळीया दादाचा, गणेश कांबळीया दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शहापूर तालुक्याचा, आई शहापूर तालुक्याचा. आणि सध्याच्या घडीला काय बॅटिंग सुरू आहे. फटलेस हिटिंग. बघा जे प्रेक्षक आता जोडले गेले असतील तेही विचार करत असतील स्कोर कार्ड पाहून की हे काय चाललंय. धावपळक 33 आणि 7च चेंडूंचा खेळ झाला. काय बॅटिंग केली आणि मागील फटका तर वाह काय फटका होता. स्टेप आउट झाले. फुलटॉसही होता बट तरी सुद्धा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर केलं. काय बॅटिंग सुरू आहे. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग. आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी ही बॅटिंग करतोय दीपक. धावफलक 33. समीकरण आता आणखीन थोडं सोपं बिकॉज 17 चेंडू शिल्लक 17 मध्ये करायचं आहेत. 38 विकेट हवी आहे. विकेट काढावी लागेल आणि विकेट जर नाही काढली तर या रन्स थांबवणं हे टोटल डिफेंड करणं अवघड आहे. नेक्स्ट बॉल लोबो फुल टॉस. गुडघा टेकवला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. बैठक. षटकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. 16 चेंडू शिल्लक आणि आता 32 धावांची आवश्यकता. आणि इंडिव्हिज्युअली मला वाटते की संपूर्ण रन्स दीपक 39. फक्त 8 चेंडूंचा खेळ. बघा एकंदरीत 70 बनवल्या. 71 डिफेंड करायचा होता. जरा वेळ कमी घ्या कारण या आधीच सांगितलंय की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. आणि ज्याप्रमाणे फटके खेळले ना दीपकने. बघा एक गोष्ट मी क्लिअर करतो. 15 मिनिटं आहेत सर आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाली तर अतिरिक्त फिल्डिंग इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सो दॅट्स वाय बघा फिल्डिंग टीम तुम्ही त्याची काळजी घ्या. त्याच्याविषयी सातत्याने सूचना आम्ही देणार नाही आहोत कारण टाईमचं रिस्ट्रिक्शन आहे. त्याविषयी माहिती पोहोचवणं मला तरी वाटत नाही की इम्पॉर्टंट आहे. बिकॉज बघा तुमचं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. कारण ॲज अ प्लेअर जेव्हा आपण खेळतो गेम अवेअरनेस हाही शब्द असतो आणि त्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं असतं. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झालाय आणि पॉइंटचे फिल्डर. पुढे जाऊ की मागे जाऊ हा प्रश्न होता बट बॉल मागे गेला आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट. लेग बाईज चे सिंगल मिळेल. आणि आता एक सुटकेचा श्वास इथे बॉलरने घेतला असेल कारण आता दीपक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. धावपळक 40 बट काय इनिंग दीपकने खेळली. कारण असं वाटलंही नव्हतं की असे काही पाहायला मिळू शकतं सेकंड इनिंगमध्ये बट ते पाहायला मिळतं. आणि क्रिकेटमध्ये हेच आहे ना की चमत्कार आहे तर नमस्कार. आणि काय बॅटिंग आतापर्यंत लागली. 40 धावा धावफलकावरती आणि आता 31 करायचं इथं 15 चेंडूमध्ये. बट स्टील मी म्हणेन की 31 बाकी आहेत. एखादी विकेट इथे काढली गेली स्पेशली दीपकची विकेट आता महत्वाची झाली. ती विकेट जर इथे आली तर कमबॅक होऊ शकतो. फुल टॉस पानवरती आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार आणखीन एक. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय Yes, thank you so much, हिम्मतवाला. DJ. आई राहू दे. यस त्याचबरोबर नक्की बालाजी भस्मा साहेबांकडनं बॅटर दीपक भगतसाठी 500 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत निधी 11 माथेरान निधी 11 खांडीचा वाडा टीमचे अंकुजी बर्तर साहेबांकडनं जर टीम जिंकली
आणि नक्की शेवटपर्यंत जिंकून दाखवले दीपक भगत आणि आकाश भगतसाठी 1000 रुपये बक्षीस दिला जाईल ओरडो कॉम्बॉस. थँक्यू. आणि आता आकाशने आकाशामध्ये मारला षटकार येतो. धावफलक आता 46 आणि 14 मध्ये आता 25. कुठे रिक्वायर रेट 16 सोबत होता आता येऊन फार खाली आलाय. लोबो फुल टॉस ऑन साईडलाच खेळायचं होतं बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. 13 मध्ये आता करायचं 25 धावा. वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये कारण ज्याप्रमाणे बॅटिंग केली जात आहे एकंदरीत फिल्डिंग टीम कोळ्याचा पाडा टीमही विचार करत असेल की कुठे आपण कमी पडलोय कारण 71 धावा कोणत्याही मी म्हणेन ग्राउंडमध्ये कोणत्याही सर्फेसमध्ये कोणत्याही मॅचमध्ये मॅच विनिंग टोटल. बट इथे त्रास होतो. स्विच हिट हेच तर पाहणं आता बाकी राहिलं होतं. स्विच हिटचा फटका बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आई गावी स्पोर्ट्स गुड्डे घर करतो आयोजन स्पर्धेचा आहे ठरार तिकीट थँक्यू. आमचे व्हॉलंटियर प्लीज तो बॉल लवकरात लवकर ग्राउंडमध्ये तुम्ही आता अवेलेबल करून द्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेज 52 आणि येत्या 12 मध्ये करायचं आहेत 19 धावा. जर खांडीचा पाडा संघ जर विन झाला तर दत्तूशी शेवाळे साहेबांकडून नक्की 500 रुपये दिले जातील. थँक्यू. आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावा करायचा. आणि वेळ किती बाकी त्याची माहिती मी पोहोचवतोय. आणि मग मला वाटतं की 12 चेंडूंपैकी 9 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत. दॅट्स वाय गणेशजी मी म्हणेन की करेक्ट वेळेवरती 2 ओव्हर झालेले आहेत. एका ओव्हरचा खेळ जो आता या पुढील जे षटक आहे त्यासाठी 5 मिनिटं आहेत. 12 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. बट पहिल्या 12 चेंडूंनी फिल्डिंग साईडचे 12 वाजवलेत आणि आता इथे फक्त मी म्हणेन बघा 2 पर्याय आहेत कोल्हाच्या पाडा टीमकडे. एक की रन्स थांबवणं अवघड होतं त्याच्यावरती रडत बसणं. दुसरा पर्याय की 19 अजूनही आहेत. इथेही जर विकेट काढू शकलो तरी कमबॅक होऊ शकतो हा विश्वास दाखवणं. कारण कधी कधी पराभव आणि विजयाचं अंतर ना तुम्ही स्वतःवरती विश्वास किती दाखवता त्यानेही ते होतं. सो दॅट्स वाय मी म्हणेन की 19 अजूनही बाकी आहेत. त्याचा विचार करणं महत्त्वाचं. 5 मिनिटं आहेत आता त्यातपैकी 4 मिनिटं मला वाटतं राहिलेले आहेत. सो फास्ट खेळा विनंती असेल. 12 मध्ये करायच्यात 19 धावा. समोर दीपक आणि दीपक चमकलाय असंच म्हणेन कारण ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग या मॅचमध्ये केली. कारण कुठे आपण विचार करत होतो की हॉट फेवरेट टीम आहे कोळ्याचा पाडा 71 धावा चेजून फार अवघड. बट ते लक्ष फार सोपं गेलं आता. लोबो फुल टॉस मिस्टामिंग कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि कॅच पकडली इम्पॉर्टंट विकेट. कहाणी में ट्विस्ट अभी आएगा क्या आता हा प्रश्न कारण विकेट मिळाली. बॅटर बाद झाला दीपक. 11 मध्ये करायच्या 19 धावा. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. यस हरेजी खोडका आणि नक्की भूषणजी हिंदोळे खातोली गावातून नक्की जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून जर खांडीचा पाडा संघ जिंकला तर रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. भूषणजी हिंदोळे आणि हरेजी खोडका यांच्या माध्यमातून खातिवली या टीम कडनं खातिवली ग्रामस्थांकडून नक्की जर जिंकला खांडीचा पाडा संघ तर रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. थँक्यू. मॅच रंगली ओरडो कॉम्बॉक्स. विशालजी पाटील सर. विकेट मिळाली 11-19. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका फ्लॅट गेला. फिल्डिंग चांगली क्या बात आहे. आणि आता थोडा एनर्जेटिक माहोल दिसतो. आता पुन्हा एकदा विश्वास जागृत झालाय की कमबॅक होऊ शकतोय. पलटवार केला जाऊ शकतोय. आणि विकेट जशी आली मी सांगितलंच की जर इथेही विकेट मिळाली तरी सुद्धा कमबॅक पॉसिबल आहे. कारण आता 18 अजूनही बाकी आहेत. 10 चेंडू शिल्लक 18 धावांची आवश्यकता आणि मॅच मध्ये कमबॅक झाला.
टीम कोळ्यासापाडा क्रिकेट टीमचा एकाहत्तर बनवूनही फार मोठा संघर्ष मॅचमध्ये करावा लागतोय. त्याचं कारण राहिलं दीपकची बॅटिंग, त्याचं कारण राहिलं आकाशची बॅटिंग. आणि अजूनही मी म्हणेन की प्रवास बाकी आहे, कारण 10 मध्ये करायच्यात 18 धावा. बघा दीपकची विकेट मिळाली, बट त्यासोबत मी म्हणेन की आकाश जरी इथनं खेळला तरी सुद्धा या 18 धावा चेज होताना दिसतील. सो दॅट्स वाय आता विकेटचं महत्त्व जास्त वाढलंय टीम कोळासापाडा क्रिकेट टीमसाठी. चला वेळ कमी घ्या, त्या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. फिल्डिंग टीम, तुम्हाला अजूनही बघा 4 चेंडू टाकायचं नाही, तुमच्याकडे 3च मिनिटं आहेत. सो प्लीज फास्ट खेळा. 10 मध्ये 18, समोर आकाश, बॅटची कडा, बॉल मागे चाललाय आणि गॅप मध्ये निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि समीकरण आता सोबत 9 चेंडू शिल्लक करायचा 14 धावा. हे शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज आज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचच्या शेतात जय गोठेकर गावचा आदिवासी 9 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची आवश्यकता. एकंदरीत 71 चेज होतील की नाही हा प्रश्न होता, पण आता असं वाटतं की कदाचित जर अशी बॅटिंग झाली तर काही चेंडू ठेवूनही या 71 चेज होऊ शकतात असं वाटतं. बट मी जे सांगितलं की आकाशची विकेटही महत्त्वाची आहे. 9 मध्ये करायचं 14 धावा. नेक्स्ट बॉल स्विच हिट खेळायचा होता, येतोय डॉट. मॅच अजून संपली नाही, 8 मध्ये आता करायचं 14 धावा. बघा अशा परिस्थितीमध्ये बहुतांश वेळा आपण पाहिलं की जेव्हा हाय स्कोरिंग मॅचेस असतात, चेसमध्ये स्टार्ट भरपूर चांगला मिळतो, मिडल फेजमध्ये तुम्ही चांगला खेळ करता, बट शेवटच्या मोमेंटला जेव्हा अशा प्रकारे डॉट बॉल अथवा विकेट येतात तेव्हा गेम चेंज होते. आता 8 मध्ये 14, बॉल हवेमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. मोठा फटका, निर्णय क्षणावरती समीकरण आता टू इझी. बिगॉ चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायचं. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश तांबडी या दादाचा. गणेश तांबडी या दादाचा, गणेश तांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शहापूर तालुक्याचा, आई शहापूर तालुक्याचा. 7 मध्ये आता 8 करायचं. समीकरण फारच सोपं झालं, बट दीपक आणि त्यानंतर आता आकाश आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत. स्टेप आउट झाला, बॅटची कडा, फाईन लेग, शॉर्ट थर्ड झाली, मिसफिल्ड बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. आता 6 मध्ये करायचं फक्त 4. आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. त्याच नक्कीच आदर्श कुस्तीपटू जय भाऊ जाखेरेस यांचं साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत मी विनंती करतोय. आपण मंचावरती स्थानापर व्हायचं आहे. आदिवासी सरपंच चषकामध्ये जाखेरे साहेबांचं सहर्ष स्वागत. यस, थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. यस नक्की मी विनंती करतो नक्कीच अर्जुनभाई अधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मंचावरती उपस्थित जाखेरे साहेबांचा उत्कृष्ट दर्जाचे नक्कीच कुस्तीपटू त्यांच्याबद्दल अर्जुनभाई अधिकारी साहेबांच्या हस्ते नक्कीच हा शुभ सन्मान केला जातोय. यस, थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. चला वेळ प्लीज घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. फिल्डिंग टीम प्लीज सुरुवात करा. 4 धाव्यांची आवश्यकता. चला विनंती असेल सुरुवात करा मॅचला. 6 मध्ये 4 करायचे आहेत. 71 धावेंचा चेज आणि सर्वात मोठा चेज या स्पर्धेमधला इथे कंप्लीट होण्याच्या मार्गावरती. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, फिल्डर येतात, विकेट कीपर आणि ही कॅच पकडायला हवी होती प्रदीप, बट कॅच सोडली. रनआउट ही झालेत बॅटर आणि बॅटर रनआउट झालेत. आकाश रनआउट झालेत आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट झालेत. म्हणजे आता 5 मध्ये करायचं 3 धावा.
5 मध्ये 3 करायचे बॅटर आता मैदानात 7 मध्ये प्रदीप मैदानात 7 मध्ये येतात बॅटिंग करण्याकरिता 5 मध्ये 3 धावांची आवश्यकता. राहुलने बॅटिंग चांगली केली होती बट तोच राहुल आता या खराब परिस्थितीमधनं आपल्या टीमला बाहेर काढू शकतो का, कारण 3 अजून बाकी आहेत आणि चेजिंग कंपल्सरी आहे म्हणजे एक धावही वाचवली तरी सुद्धा मॅच जिंकू शकते टीम कोलाचा पाडा. चला वेळ कमी घ्या प्लीज, सुरुवात करा. 5 मध्ये 3 बॅट्स कडा फाईन लेग आणि कॅच पकडली जाईल. सामना अजून संपला नाहीये. 4 मध्ये आता करायचा 3 धावा. मॅच ऑन. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. 4 मध्ये आता 3 करायचं आहेत आणि हेच राहतं की हाय चेसिंग मध्ये मी म्हणेन की 1 धावेपासून 68 पर्यंत पोहोचणं थोडं सोपं राहिलं बट आता 68 पासून 71 पर्यंत पोहोचणं थोडं अवघड वाटतंय कारण विकेट चाललेत. चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये आता करायचं 3 धावा. 4-3चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे बट राहुलने पुन्हा एकदा विश्वास जागृत करून दिलाय की सामना अजून संपलेला नाहीये. 4-3चं समीकरण जे मी सांगितलं चेजिंग कंपल्सरी म्हणजे 1 धावही वाचवली तरी सुद्धा कोळ्याचा पाडा टीम बाजी मारू शकते. 4-3 ड्राईव्ह केलाय आणि लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत आणि हे पहा या चरणावरती अशी फिल्डिंग तुम्ही करू शकत नाहीये. मिसफिल्ड झाली. 2 धावा कंप्लीट. आता मी म्हणेन की हा सामना पूर्णपणे खिशामध्ये आहे टीम खांडीचा पाडा क्रिकेट टीमचा, कारण आता फक्त 1 धावेची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक येते 3. बट टोचणारी ही गोष्ट असते की एक फार मोठं लक्ष उभारल्यानंतरही अशा प्रकारे जर आपल्याला पराभव स्वीकारावा लागत असेल तर बॉलिंगमध्ये आपण फार कमी पडलोय असंच मी म्हणेन. 3 मध्ये आता 1 करायचे. तीन चेंडू शिल्लक 1 धावेची आवश्यकता. चला वेळ कमी घ्या, सुरुवात करा आता. 3 मध्ये 1. तीन मध्ये 1 शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये आहे आणि सामना समाप्त. सामना इथे समाप्त. चौकार येतो आणि बाजी इथे मारली. वेल डन टीम खांडीचा पाडा. वेल डन दीपक. वेल डन बॅटर आकाश. 71चा चेस अवघे 2 चेंडू ठेवून आणि त्याच प्रकारे 7 विकेट्सने ही बाजी इथे मारली. प्लेयर ऑफ द मॅच नो गेसेस. सुरुवात ज्याने केली विजयाची न्यूज ज्याने रचली इंडिव्हिज्युअली बनवलं 39 धावा तोच दीपक ठरला या सामन्याचा सामनावीर. चला टॉस साठी लगेच यायचंय. या आपलं होणार सामना की सानिध्य स्पोर्ट्स चिंबीपाडा आणि त्यांना फाईट देईल निधी 11 खांडीचा पाडा. चला लगेच टॉस साठी यायचंय.